हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल आरतीज डायरी. मी आज बनवत आहे तोंडल्याचा मसाले भात. तर तो तोंडल्याचा मसाले भात तुम्ही कधी बनवला नसेल तर ही रेसिपी नक्की बघा. हे जे तोंडले आहेत मार्केटमध्ये इझिली भेटतात. तर तोंडल्याचे असे 4 भाग करून घ्यायचे आणि छान असे कट करून साईडला ठेवून द्यायचे. आता नेक्स्ट जी प्रोसिजर आहे ती म्हणजे जो राईस आपण यूज करणार आहे तो मोकळा शिजणारा घ्यायचा. बासमती किंवा कोलम हे जे राईस आहेत ते मोकळे होतात. तर हा मसाले भात छान मोकळा होतो, त्यामुळे चिकट असलेला भात नाही घ्यायचा आपल्याला. इथे मी खोबरं घेतलं आहे, त्यानंतर थोडेफार गरम मसाले आहेत ते घ्यायचे, इलायची, त्यानंतर दालचिनी, लवंग आणि मिरे. तर हे जे आहे आपल्याला छान भाजून घ्यायचं काळसर होईपर्यंत. त्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला धने यूज करायचे, 1 मोठा चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. छान असे सगळे भाजून घ्यायचे. तुम्ही जर मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल हा राईस तर ह्याची क्वांटिटी जास्त पण घेऊ शकता. तर हे थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पूड बनवून घ्यायची आहे. म्हणजे जास्त पण बारीक नाही करायची, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे त्याची पूड बनवून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. फोडणीची तयारीसाठी मी हे तोंडले आहेत, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर हेच यूज करायचं आहे. कुकरमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता एवढं टाकून घ्यायचं. छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि जे आपण तोंडले कट केले होते ते टाकून घ्यायचे. ते पण छान वाफेवर शिजवून घ्यायचे बराच वेळ. आणि तुम्ही हा जो तोंडले राईस आहे कधी लग्नाच्या पंक्तीत वगैरे खाल्ला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण जो धुवून घेतलेला राईस होता तो टाकून घ्यायचा. आता आपण जेव्हा पाणी ॲड करतो तर सपोज 1 वाटी जर तुम्ही राईस घेतला असेल तर 2 वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी तेच प्रमाण दुप्पट पाणी टाकलं. मग मी त्याच्यामध्ये हळद टाकली आणि लाल तिखट टाकलं. तुम्हाला जर जास्त तिखट मसाले भात हवा असेल तर तुम्ही जास्त लाल तिखट यूज करू शकता. आणि आपल्याला काळं तिखट नाही यूज करायचं, कारण आपण ऑलरेडी हा मसाला बनवून घेतला आहे. आणि हा मसाला पण ॲड करायचा. त्यानंतर छान उकळी येईपर्यंत त्याला शिजवायचं आहे आधीच, कुकरचं झाकण न लावता. मस्त अशी कोथिंबीर टाकायची, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या याच्या, म्हणजे मस्त मोकळा राईस शिजतो. त्यानंतर आपल्याला जे ओलं खोबरं आहे ते किसून घ्यायचं आहे. हा मसाले भात ह्या ओल्या खोबऱ्याशिवाय छान नाही लागत. तर आपला मसाले भात तोंडल्याचा रेडी झाला आहे. प्लेटमध्ये घ्यायचा, त्यानंतर खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू घ्यायचं आणि छान असं सर्व करायचं. कशी वाटली ही रेसिपी ट्राय करून नक्की सांगा. बाय बाय.